नमस्कार. 10वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि तुम्ही मुलांनी खूप खूप मार्क मिळवलेत असं मी ऐकतोय. सगळ्यांचं कौतुक आणि अभिनंदन. शाळा, शिक्षक यांनी तुमच्यावर खूप परिश्रम घेतलेत आणि तुम्ही देखील खूप प्रयत्न केलेत. तुमच्या पालकांनी विविध प्रकारे तुम्हाला मदत केलेली आहे. 10वीचं वर्ष एवढंच होतं की ज्याच्यामुळे तुम्हाला कळलं तुम्ही साधारण कुठे आहात. ज्यांना मार्क मिळाले आहेत आणि ज्यांना मार्क मिळाले नाहीत त्यांना देखील मी हेच सांगेन की बघा, या 10वीच्या यशावरती फारसं काही अवलंबून नसतं. याचा अर्थ त्याचं महत्त्व कमी होतं असं नाही आणि त्याचं महत्त्व खूप जास्त आहे असं देखील नाही. आपल्या जगामध्ये ना खूप व्यवसाय क्षेत्र आहेत. काही व्यवसाय क्षेत्र जी आहेत ती अभ्यासावरती आधारित आहेत आणि म्हणून त्याच्यासाठी चांगले मार्क मिळवणं अत्यावश्यक आहे. पण ज्यांना अभ्यासात चांगले मार्क मिळाले नसतील त्यांनी हताश होण्यात अर्थ नाही. आता सरकारने पुनर्परीक्षा ठेवलेली आहे, त्यामुळे जुलैमध्ये परीक्षा आहे. आता तुमच्याकडे अजूनही 1.5-2 महिना आहे. त्यामुळे ज्यांना तेवढेसे चांगले मार्क मिळाले नसतील त्यांनी जोमाने अभ्यासाला सुरुवात करा. पालकांना मी हेच सांगेन की आत्ता त्यांना अपयश आलं असलं तरी देखील परत यश मिळणार नाही अशी खात्री तुम्ही बाळगू नका. आपण जर मुलांना सकारात्मकपणे मदत करायचा प्रयत्न केला ना तर मुलं खरंच प्रयत्न करतात. जेव्हा जेव्हा कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला अपयश येतं ना तेव्हा आपला आत्मविश्वास जो आहे तो हलतो आणि म्हणून मुलांना ह्या वेळेला ज्यांना अपयश मिळालेलं आहे त्यांना आपली सर्वात जास्त गरज आहे. तेव्हा त्यांना टोचून बोलून, त्यांना टाकून बोलून काही इथे होणार नाहीये. आत्ता जेव्हा त्यांना वाईट वाटतं आहे तेव्हा टाकून बोलून त्यांना काही होणार नाहीये. त्यामुळे थोडंसं त्यांच्या कलाने घ्यायला लागेल. कारण नाहीतर बघतो की बऱ्याच वेळेला दुःखाच्या भरामध्ये, आवेगामध्ये आपण काहीतरी बोलून जातो, आपण वैतागून बोलून जातो आणि मुलं भलताच निर्णय घेतात हो. त्यामुळे असे निर्णय आपल्याकडे नकोत. आपल्या समाजात अशा निर्णयांना जागा नाही हे आपण मुलांना दाखवून दिलं पाहिजे. त्यामुळे आक्रस्ताळीपणे विचार न करता, चिडून वैतागून विचार न करा, शांतपणे विचार करा आणि आपल्या मुलांना मदत करा. नक्की तुमची मुलं जी आहेत ना ती पुढच्या परीक्षांमध्ये यश संपादन करतील.